सकल मातंग समाजाची नांदेडमध्ये एक बैठक पार पडतीये। बैठकीमध्ये मातंग समाजानं न्यायमूर्ती अनंत बदर या समितीला दिलेली अनावश्यक मुदतवाढ तात्काळ रद्द करावी ही मागणी करण्यात आली आहे। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण तात्काळ जाहीर करावं, तोपर्यंत अनुसूचित जाती प्रवर्गाची नोकर भरती थांबवावी, अन्यथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत बेमुदत धरणं आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात येतोय। पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये साधारण 1 वर्षापासून आजपर्यंत या ठिकाणी हा निर्णय अजूनही लागू झालेला नाही। तो तातडीने लागू व्हावा या संदर्भानं आमची लढाई या महाराष्ट्रामध्ये अनेक महिन्यापासून गेल्या अनेक वर्षापासूनची या ठिकाणी चालू आहे। मुदत जे वाढ या ठिकाणी जीआरला समितीला देण्यात आलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सगळे जण जमलोत। आम्ही यानंतर लगेच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला तिथे आम्ही शासनाकडे आम्ही निवेदन त्या ठिकाणी त्या संदर्भाने आम्ही नाराजीचा आम्ही त्यांना देऊ इच्छितोय आणि हे लवकरात लवकर आचारसंहितेच्या अगोदर हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीची आमच्या सर्वांची या ठिकाणी मागणी आहे। हा जो काढलेला मुदतवाढीचा जीआर आहे तो जीआर तात्काळ रद्द करून बदर समितीकडून तो अहवाल घेऊन शासनाने त्याच्यावर वर्गीकरणाची कार्यवाही करावी अशा पद्धतीचं निवेदन देणार आहोत। अन्यथा नांदेड जिल्ह्यापासून आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीने म्हणजे बेमुदत धरणे आंदोलन आम्ही इथे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोर हजारोच्या संख्येनं बेमुदत धरणे आंदोलन आम्ही या वर्गीकरणाच्या विषयासाठी करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।